यश, मे आय? येस डॅड. यश, आता ही आपल्या इंटर्नच्या असेसमेंटची फाईल बघितली मी. आणि तुम्ही काय म्हणणार आहेत हे सुद्धा लक्षात आलंय माझ्या. यश, मला असं वाटतं की चूक करतोय आपण. अंजली डिझर्व्स मच बेटर दॅन दिस. डॅड, तुम्ही असं कसं म्हणू शकता? तुम्ही त्या शीट्स मध्ये पाहिलं असेल की मी कोणते क्रायटेरियाज कन्सिडर केलेत असेसमेंट करताना. अरे, प्रत्येक स्टुडंटला असं ठराविक साच्यामध्ये कसं काय बसवतोस तू? त्या मुलीची हुशारी वेगळी आहे. तिच्याकडे जे ह्युमन आणि इंटरपर्सनल स्किल्स आहेत ना, ते या वयातल्या इतर मुलांकडे नसतात सहसा. डॅड, पण बेसिक गोष्टींचं काय? ऑफकोर्स शी इज गुड इन हर स्टडीज. मला फक्त एकच सांग की ही बी ग्रेड देण्यामागे दुसरं काही कारण आहे का? कारण आहेच डॅड, पण ते कारण नाहीये. कारण हे आहे की ती स्वतःचं काम सोडून सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालते. यश, ती स्वतःची जबाबदारी झटकत नाही ना? नाही, मला मान्य आहे की तिच्याकडून काही चुका होत आहेत, पण शिकतेय ती. आणि मुळामध्ये तिच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे. हो, आहे ना पोटेन्शियल डॅड, पोटेन्शियल आहे. पण सांगितलेली एकही गोष्ट ऐकत नाही ती. प्रत्येक गोष्टी तिचं वेगळंच काहीतरी मत असतं. अरे यश, आपण सांगू तसं काम करायला रोबो आहे का ती? डॅड, मला एक गोष्ट कळत नाही की त्या एकाच मुलीवरून आपण इतके वाद का घालतो. अँड आय एम सॉरी, पण तुमची कोणी सख्खी असल्यासारखं वकिली करत असता तुम्ही तिची.